आज आम्ही चाललेलो आहे नाशिकला. सो चलो, बाय बाय. सकाळी लवकर निघाल्यामुळे आम्ही नाश्ता केला नव्हता. सो आम्ही आकाश हॉस्टेलला नाश्ता करण्यासाठी थांबलो. पोचल्या आम्ही थोडेफार फोटोज काढले. त्यानंतर आम्ही गेलो मध्ये नाश्ता करण्यासाठी. तर इथं मस्त बेबूने गॉगल लावलेला. नंतर आम्ही तिथे सँडविच ऑर्डर केलं आणि कॉफी. सो सँडविचची टेस्टर मस्त होती आणि आकाश हॉटेल एकदम छान आहे. सराउंडिंग पण खूप छान आहे आणि तिथे असलेला मोठा असा एलिफंट त्या हॉटेलचं मेन आकर्षण. बब्बूला तर हा एलिफंट बघून खूप मजा आली. तिला असं वाटत होतं की तो रिअलचाच एलिफंट ठेवलेला आहे तिथे. बेबू मला सारखं त्या एलिफंटजवळ चल बोलत होती आणि तिथे त्याला हात लावायचा होता तिला तो एलिफंट एवढा आवडलेला की तिला तिथून निघायचंच नव्हतं. शेवटी आम्ही नाश्ता वगैरे केला, फोटोज काढले आणि निघालो पुढच्या प्रवासासाठी. चलो, बाय बाय. नंतर आम्ही डायरेक्ट पोचलो ते लोकेशनवरती. म्हणजे माझ्या फ्रेंडचं संगीत होतं. सो संगीतसाठी मस्त रेडी झालो. बेबूने पण छान मस्त ड्रेस घातलेला आणि मस्त ती संगीत असं एन्जॉय करत होती, डान्स करत होती. छोटे मुलं वरती डान्स करत होते. सो तिला पण मजा वाटत होती. सो फायनली इथे ग्रूम आणि ब्राईडची एंट्री झाली. ती म्हणजे शिवानी आणि श्री. हे असे इतके गोड दिसत होते दोघेजण. मस्त त्यांनी एंट्री केली आणि छान असा क्यूटसा डान्स पण केला. नंतर शिवानीच्या मम्माने असं तिच्यासाठी खूप मस्त डान्स केला. सगळेजण असे इमोशनल झालेले तो डान्स बघून. फायनली ब्राईड अँड ग्रूम इज हिअर ऑन स्टेज. दोघांनी मस्त एक क्यूट डान्स केला आणि याच्यातून त्यांचं एवढ्या वर्षाचं प्रेम कळून येत होतं. दे बोथ आर मेड फॉर इच अदर. शिवानी आणि श्रीच्या संगीताचा कार्यक्रम खूप छान झाला आणि त्याच्यानंतर आम्ही पण थोडेफार रील्स शूट केले, फोटोशूट केलं. शिवानी एवढी गोड दिसत होती. सो तिच्यासोबत पण आम्ही फोटोज काढले. नंतर जेवण केलं आणि आजचा दिवस असा खूप छान झाला. सो बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग.